नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता मी ऋत्या आणि संजय आलो आता मस्तपैकी ट्रेकिंगला. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्हीच ठरवलं की सरसगड आम्ही आज ट्रेक करणार आहोत नाईटला आणि वर जाऊन आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. तर माझ्या मागे बघा तुम्ही आता ऋत्या आणि संजय हे दोघं पुण्यावरनं आलेत, मी माणगाववरनं आलो आहे. आम्ही आमच्या गाड्या वगैरे इथे काकींकडे पार्क केलेत आणि आता टॉपला जाणार आहोत. टॉपला एकदम वरती जाऊन मस्तपैकी जेवण वगैरे बनवणार आहोत. जेवण नाही म्हणता येणार, मॅगी वगैरे बनवू आणि मस्तपैकी कॅम्प लावून मस्तपैकी तिथं टेंट टाकून झोपणार आहोत. तर भेटूत आपण आता वरती. भावानो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि सरसगडचा ट्रेक आम्ही सुरू केला. आता माझ्या मागे बघा इथे ऋत्या आणि संजय येत आहेत. हातात मस्तपैकी पाण्याच्या बाटल्या, जेवणाचं सामान वगैरे. रस्ता कुठून येतो तिकडे यायचं आपल्याला. टॉर्च वगैरे सगळे घेऊन ठेवले. हेडलॅम्प आहे, 2 बॅटऱ्या आहेत. जातो आता वरती. हे बघा टेंट पण आहे. जातो पटापट वरती. आता रात्रीच्या टायमाला अंधारामध्ये ट्रेक करण्याची मजा वेगळी आहे. अजून तरी पूर्ण अंधार नाही झाला आहे, पण तुम्ही बघू शकता कुठल्या पायवाटेने आम्ही चाललो आहे. ते आता 1.5-2 तास लागतील म्हणतात. बघू आता. पूर्ण तयारी निश्चित आलो आहोत. जातो आता हळूहळू वरती. भावांनो, आता अर्धा तास झाला आम्ही चढतोय आणि आत्ता आम्ही थोडा आराम करण्यासाठी थांबलो इथे. माझ्या मागे बघा इथे ऋत्या बसलाय आणि इथे संजय बसलेत. चांगलंच थकायला होते. पाऊस पण पडतोय बारीक बारीक, तुम्ही बघू शकता. भिजलोय पूर्ण, बारीक बारीक आहे. वरती बहुतेक अजून जास्त असेल. जरा एक 5 मिनटं रेस्ट घेतो आणि जातो आता परत वरती. भावांनो, आता आम्ही आंब्याचे मेठ इथे पोचलेलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता जो उंच दिसतोय तो सरसगड आहे. चालू आहे आम्ही आमच्या दिशेने. आता रात्रीचे 8:15 झालेत. हळूहळू चाललो आहे पुढे, कारण की वाटा आता निसरड्या झालेत. पाऊस बारीक बारीक चालू आहे. जातो आता. जेवढा वेळ लागेल आता बघू किती लागतोय. तर कमीत कमी अजून 1.5 तास लागायची शक्यता वाटते. बघू आता. जातो वरती. भावांनो, अजून 1 किलोमीटर वरती चढायचं आहे आम्हाला. आणि हा हे ना तुम्ही जो बघताय जो उजेड, हा माझ्या टॉर्चचा आहे. आणि आता तर टॉर्च जर इकडे केली बघा तुम्ही, किती पूर्ण अंधार झाला आहे. आता 8:30 पावणे 9 वाजले असतील रात्रीचे. पोरं थकलेत, गरम होतं जाम चढून चढून. आणि तुम्हाला दिसतंय की नाही मला आयडिया नाही, पण माझे टॉर्चचा उजेड तुम्ही तो वरती जर टोक दिसतंय ना तुम्हाला, तिथं जायचं आम्हाला. अजून 1 किलोमीटरची वरची चढाई आहे. आम्ही बघा आता या खड्या चढाईवरनं आलो आहे. पोरं थकलेत. 5 लिटरची कॅन आहे आपल्याला पाण्याची. याच्यात मॅगी, फ्राईड राईस, व्हेजिटेरियन सगळं व्हेज घेतलं आहे, नॉनव्हेज काहीच नाही घेतलं. गडर चाललं म्हणून जातो आता वरती. माझ्या हातामध्ये टेंट वगैरे आहे, सगळं टेंट आहे, स्टिक आहे आणि आपल्या बॅगमध्ये गॅस वगैरे सगळं आहे. तर अशा प्रकारे व्हॉट 2 experiences we have had. सांग बरं जरा. हां बोल. We were going हां and Mr. Uttapan Raje stepped on a Russell Viper. हां. अँड यू स्टेप्ड ऑन. I ran away. हां. And there was another one. There was common crate that was just there. व्हॉट वॉज इट. And we left Mr. Aniket there and we ran away. But thankfully we are alive. So far, we don't know how far we are gonna get from here, but hopefully we'll get there. यू आर बीट्स बेअर ग्रिल्स. Yeah. चलो गाईस, जातो आता वरती. आणि आता वरती जाता जाता मधले 1-2 शॉट तुम्हाला दाखवतो. बाय. भावांनो, आता बराच वरती आलो आहे आणि हे तुम्ही बघू शकता आता पाली शहर. आणि ही टॉर्च बघा आपली केवढी लांब लचक उजेड आहे. बराच वरती आलो आहे आणि तुम्हाला ते किल्ला दाखवायचा प्रयत्न करतो मी. दिसतोय का तुम्हाला. हे टॉर्च जिथे जाते ना ते टोक आहे. जातो आता वरती. चलो. पोरं बसले आता परत. 1-1.5 तास होऊन गेला आहे कदाचित, किंवा जास्तच झाला असेल. वेळ बघतच नाही आम्ही. हां, पूर्ण अंधार झाला आहे आणि एक पण तारा नाही बघा. आज काय अमावस्या आहे का काय नो, पण काहीच नाही. बहुतेक आबाळ आलं आहे. चला. ऋत्याबाई चालेत आमच्या आता वर. सगळं खादीचं सामान त्याच्याकडेच आहे. आणि मागून संजयबाई चाललेत पांघरून गालीच्या बिलीच्या टेंटच्या इथे टाकायला खाली.
तुम्हाला किल्ला दिसतो का बघा आता. हे बघा, ह्या टोकावरती जायचं आम्हाला आता. इकडे जातो आता. जास्त वेळ नाही लागणार आता कदाचित. आता पायऱ्या सुरू होतील आणि महादरवाजा लागेल. तिथे गेलो की तुम्हाला दाखवतो. बाय. पोरं आमची जरा चांगलं स्ट्रगल करतायत. स्पायडरमॅन बनायला लागतं ना सध्या आम्हाला. एकदम म्हणजे दगडामध्ये अशा खाचा आहेत आणि त्याच्यामध्ये पाय ठेवून ठेवून यायला लागते. आले दादा आलेत. आणि तुम्हाला आता हा पाली शहराचा व्ह्यू बघा. हो म्हणजे तुम्ही अंदाज लावा याच्यावर ना की आम्ही किती उंचावरती आलो असणार आहे. रात्रीचे 9 वाजलेत आता. बघा काय भारी दिसतंय. हा. आणि परत तुम्हाला आता किल्ला दाखवायचा प्रयत्न करतो मी. बघा तुम्हाला दिसतोय काय, नाही दिसणार कदाचित. उंच आहे चांगलाच. बघा आता या वाटेने जातो आता वरती आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे दोरी वगैरे बांधले. या दोरीला पकडून जायचं आहे. म्हणजे काही रिस्की नाही आहे, पण तिथे दोरी बांधून ठेवले. जातो आता पटापट वरती. आता थोडाच वेळ राहिला आहे, अजून फक्त अर्धा ते पाऊण तास लागेल वरती जायला. जातो पटकन वरती. पोरांनो, कसं एक्सपिरियन्स कसा आहे मग? एक नंबर. रिअली ग्रेट. हां, आमची हालत या काठीसारखी झाली. चला जातो वरती. हे बघा भावांनो, इथे पूर्ण आता वरपर्यंत अशी ही चेन किंवा साखळी आपण असं म्हणू शकतो काहीतरी, हे लावले आणि हिरा पकडून जायचं आहे. तेवढी गरज नाही कारण की रस्ता मोठा इकडे, पण एक सेफ्टीसाठी देऊन ठेवलं बाबा. कोण लहान मुलं वगैरे बाया वगैरे आल्या त्यांच्यासाठी आहे. जातो आता वरती. आणि आमचे पोरं खाली काय करतात काय माहिती, पाणी भरतात. चला भावांनो, आता कातळ कोरीव गुहा सरसगड तुम्ही बघू शकता. मस्तपैकी आतमध्ये खोल आहे. खोल नाही म्हणता येणार, लांब आहे चांगलीच. आता एवढ्या रात्री टायमाला जायची आता काही हिंमत करणार नाही आतमध्ये, पण तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. ओनली संजय कॅन डू दिस. संजय कॅन यू प्लीज. हे बघा एक नंबर. आता इथून तुम्हाला दिसेल की नाही आयडिया नाही. आता हे बघा इथे जातो आता. चला जातो आता वरती. आता आपले ब्लॉगर एक्स ट्रेकर चढत आहेत सर्वात अवघड पार्ट सरसगडचा सर्वात अवघड पार्ट चढत आहेत ट्रेकर अनिकेत जमदाडे. तारेला पकडून त्यांच्या हातात एक 5 लिटरचा कॅन आहे. तरी जोशात रात्रीचे 9 वाजलेले आहेत. मजल दर मजल करत अनिकेत जमदाडे ह्या सरसगडाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करताय. भावांनो, ह्या रस्त्याने आता यायला आम्हाला वरती रात्रीचे 10 वाजले. तुम्ही बघा एकदम सरळ वरती आणि पायऱ्या एवढ्या उंच होत्या ना, एक पाऊल टाकून आम्ही एक 5-5, 10-10 सेकंद आम्ही थांबत होतो. पण ही एक चांगलं केलं आहे. ही जी साखळी बांधून ठेवली ना इथे चेन, तिला पकडत आम्ही आलो आहे. बघा तुम्ही किती खोल आहे ते. पूर्ण दिसणार पण नाही, पूर्ण खाली आहे इथे. आणि अशा प्रकारे आम्ही आता पाली दरवाजाला आलो आहे. हे बघू शकतो तुम्ही. आता पोरं आहेत आमच्यासोबत आणि इथे काय लिहिलं आहे बघूयात आपण. सुरक्षा चौकी देवडी. हे बघा. तर रात्री तुम्हाला पण काय दिसणार नाही असं आणि मला पण नाही दिसत आहे. तर आता पटकन थोडं वरती जाऊन टेंट लावायचा. आम्ही आता पटकन जागा शोधतो. चला. झालं पाऊस नाही आहे. बरं झालं पाऊस नाही त्यात. हां नाहीतर मग कॅन्सल करायला लागलं असतं. 5 लिटर. चला जातो आता वरती. 5 लिटर. हो नो, बाले किल्ल्याच्या दिशेने आता आलो वरती. आणि आता पहिलंच हे टाकं बघ कसलं मस्त लागलं. किती मोठं आहे बघा हे पाण्याचं टाकं. रचना बघा याची खूप मोठं आहे. इथे गुहा वगैरे आहे. हे बघा.
संजय भाई गेलेत, कामात नाही गेलेत. आणि हे आमचे ऋतेश भाई इथे झोपलेत आता मस्तपैकी. Reckless abundance. Have you seen that movie? आतापर्यंत बघितलेला सगळ्यात फुसका बारा बघितला मी आज. नाही तेव्हा बॉक्सिंग नुसता पंच किक फ्लाइंग किक करून दाखवतो आणि इथं बाईची हवा टाईट झाली. ट्रेकिंगला गेलो संजयसोबत बरं का. हा तो इतका फास्ट चढतो ना ट्रेकिंग, हा म्हणजे त्याच्या हातात काही नसतं, ती गोष्ट वेगळी. आता समजा आज जवळ होतं, पण असं असलं ना तो इतका स्पोर्टी ना, हा जप 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 चढतो. मी दमान चाललेलो, मला म्हणजे काय गाठ पडली. पण आज संजयचे मी I wasn't scared. It's just I have very hypersensitive reflexes. बरं राहू दे सर, जाऊ दे, I was just moving. इग्नोर हिम. चला जातो आता, 2 मिनटं इथं आराम करतो आणि परत जातो आता. बघतो आता कुठं जायचं, तर आता कुठल्या दिशेने जायचं आहे. हो ना, आता कातळ कोरीव खोली क्रमांक 2 इथे पोचलो आहे आम्ही. तुम्हाला जवळ जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, तर असे खाचे वगैरे करून ठेवलेत. आणि आतमध्ये जर दाखवायचं झालं तर हे बघा, इथे कॅम्प टाकायचा विचार नाही करणार मी, पण जर पाऊस वगैरे जोरात आलाच तर विचार करू मग. पण आता काय पावसाचे काही लक्षण अजिबात नाही आहेत. चला जातो आता पुढे. गणेश शिल्प आम्हाला इथे बघायला भेटलं. आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, कॅमेऱ्यात कॅप्चर होते का बघा. हे बघा, इथे गणेश शिल्प आहे या पूर्ण दगडामध्ये. दिसले तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय तर. आणि इकडे ही एक खोली आहे. बऱ्याच अशा खोल्या आहेत तिथे कोरीव. आता अंतिम टप्प्यात आलो आम्ही, जो सगळ्यात किल्ल्यातला कठीण टप्पा आहे. दोरीला पकडून पकडून जायचं आहे. मगाशी खडी होती पण काय वाटलं नाही, पायऱ्या होत्या. आता डायरेक्ट दगडामधून जायचं. टाकायचं पाण्याचं. हां, सावकाश. भावांनो, तर अशा प्रकारे आपण सरसगडाच्या एकदम टॉप टोकावरती आलेलो आहे. माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता, तिथे लाईट पण आहे. तिथे आम्ही आता टेंट टाकणार आहोत आणि आजची रात्र आम्ही इथेच थांबणार आहोत. अजूनपर्यंत जेवलो नाही आम्ही. मॅगी आणले सोबत आणि बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणली आम्ही, म्हणजे त्याला पुलाव बोलू शकतो आपण. पुलाव आणला आहे, त्याला आता गरम वगैरे करू आणि थोडीफार मॅगी पण बनवू, कारण की भूक खूप जास्त लागली. आणि जवळजवळ 3 तास झाले, 3-3.5 तास आम्ही चढतोय, कारण की मध्ये बारीक बारीक पाऊस पण लागत होता. तर जातो आता, कॅम्पची तयारी करतो, पटकन टेंट लावायचा. चला आता भेटूत आपण, बाय. हो ना, अशा प्रकारे टेंट आपलं सेटअप झालेलं आहे. सध्या आम्ही जे मंदिर आहे आपलं महादेवाचं मंदिर, केदारेश्वर मंदिर, त्याच्या खाली आम्ही, म्हणजे मंदिराच्या जे पत्र वगैरे टाकलेलं मंदिराला, त्याच्या खाली आम्ही टेंट लावलं आहे. का तर बाहेर थोडा पाऊस चालू आहे म्हणून टेंट आम्ही इथं बघून तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ जरा जवळ ठेवलं मंदिराचा. थोडा आम्ही कडेला घेणार आहोत बाजूला, इतकं जवळ नसणार आहे. आणि आता खूप जास्त भूक लागली, अजून जेवलो नाही. आता मस्तपैकी आम्ही आमचा तो आता गॅस पेटवतो, मॅगी बनवतो आणि पुलाव गरम करून आता मस्तपैकी खायला सुरुवात करतो. आणि थोड्या वेळाने आम्ही झोपणार आहोत मस्तपैकी. तर बनवून तो आमच्या ब्लॉगमध्ये आता. गाडीच्या पायथ्याशी घेतलं होतं, चढायला आम्हाला 1.5 तास गेला ना, 1.5-2 तास. बहुतेक टेटने बहुतेक कुठलं ते, म्हणजे ते दमट याच्यामुळं. तर भावांनो, अशा प्रकारे आपले आता मॅगी तयार आहे. त्या बाई जरा टॉर्च मारायचा. आ हा हा हा, बघा बघा काय झाले, क्वालिटी एकदम मस्त. सूप आता कपात घेऊन पिणार आहोत आम्ही सगळेजण बसलो आहे. चला भावांनो, पहाटेचे 3 वाजलेत आणि असे आवाज येतात ना विचित्र प्राण्यांचे वगैरे. हा बघा, संजय तर झोपला भीती वाटे. तर त्या हाय जागा आहे, मध्येच उठतोय, मध्येच हे होतं, झोपतोय. मी मात्र इथे टेंटच्या कोपऱ्याला आहे ना, त्याच्यामुळे मला जास्त आवाज येत. हा उजेड जो आहे ना, हा लाईटाचा आहे. आता 3 वाजलेत, जवळजवळ 3 वाजून आता 7 मिनटं झालेत.
कधी सकाळ होते असं झालं आहे. खूप जास्त थकलो होतो आज. काय 1-1.5 तास फक्त डोळा लागला होता. पण आवाज एवढे येत आहेत प्राण्यांचे. कारण आणि इथं कोणीच नाही आहे कॅम्पिंगला. आम्ही फक्त 3 जण आहोत. बघू आता मी पण झोपण्याचा प्रयत्न करतो थोडा वेळ. कारण की उद्या परत सकाळी उठायचं पण आहे. सकाळी जरा बरं वाटेल, फ्रेश वाटेल, जरा सकाळचा नजारा पण चांगला असेल. ढग वगैरे उतरताना वगैरे मस्त वाटणार आहे बघायला. तुम्हाला पण मी तो व्ह्यू दाखवणार आहे. तर आता मी झोपतो, बाकीचे झोपलेत. चलो बाय. ऋत्या आमचा बाहेर जाऊन झोपला आता. आतमध्ये त्याला गरम होत होतं. कारण की हा जो टेंटचा जो कपडा आहे ना तो एकदम वेगळाच आहे. कारण की बाहेर मस्त थंड आहे आणि आतमध्ये शाप गरम होतो आहे. बाईने मस्तपैकी आता खाली अंथरून टाकलं. तिथं एक ब्लँकेट करून झोपला आहे. मच्छर चावायला नको म्हणून ब्लँकेट घेतलेत. बघू आता किती वेळ बाहेर झोपते. थोड्या वेळाने येईल आतमध्ये. तर गुड मॉर्निंग भावांनो. सकाळचे 6 वाजलेत आता आणि अजिबात झोप नाही झाले. मोजून फक्त 10 ते 15 मिनटं झोपलो असणार आहे मी. मच्छर पण खूप होते आणि काय म्हणजे झोप येत नव्हती, गरम होत होतं खूप. पण आता 6 वाजले सकाळचे. माझ्या मागे तुम्ही बघा, इथे खाली पूर्ण पाली शहर आहे. संजय उठलाय, त्याला पण इथे बसवलं आता. आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कॅम्प कुठे लावला होता. तर हे बघा, आम्ही सध्या इथे कॅम्प लावला होता. जरा आम्ही पलीकडे नेला कारण रात्री थोडा पाऊस आला होता म्हणून पलीकडे शिफ्ट केला होता. पण नंतर पाऊस थांबला. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथे, हे जे आहे इथे एक तलाव आहे मोठं. आता काल रात्री आलो होतो त्याच्यामुळे काही एक्सप्लोअर नाही करता आलं. आता रात्री जाताना सकाळी जाताना तुम्हाला तर पूर्ण दाखवतो आता काय काय आहे या किल्ल्यावरती. तर भावांनो आता मस्तपैकी चहा ठेवतो. काय माहिती सगळ्यांचे घसे बसले सकाळी उठल्या उठल्या. ऋतू जरा वेळ झोपलाय, तोपर्यंत चहा बनवून घेतो पटकन. संजयला पण चहा पाचतो, जरा त्याला एनर्जी देतो ना. रात्री चांगलीच त्याने माझी खराब केली. भावांनो तर आता अशा प्रकारे आपला चहा तयार झालाय जवळजवळ. थोडं पटकन उकळी मारत होतो लगेच. मग चहा घेऊन घसा बसलाय आमचा सगळ्यांचा. तो त्या झोपलाय अजून. बघा जवळ आम्ही इथे टेंट लावला होता. चहा वगैरे बनवून झाला आता. तिथे दूध एक्स्ट्रा होऊन दूध काढून ठेवलंय. चला आम्ही चहा वगैरे घेतो आणि खाली उतरायच्या तयारीला लागतो. बाय. तर आम्ही निघालो आता. आमचं चहा वगैरे पिऊन झालं आहे. मस्तपैकी बिस्किट वगैरे खाल्लेत. तेव्हा आमच्या मागे नजारा बघा तुम्ही, कसला भारी वाटतं. मस्तपैकी ढग आलेत. आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की जिथे आम्ही थांबलेलो तिथे वरपर्यंत ढग येतील, पण तिथे नाही. पण खालचे जे डोंगर आहेत पूर्ण तुम्ही बघू शकता, पूर्ण ढग आलेत. कसलं भारी वाटतं बघा. म्हणजे तिकडे काय पलीकडे काय दिसत नाही, हे पूर्ण ढग आहेत आणि त्याच्या मागे पूर्ण डोंगर आहेत मोठे मोठे. तर आता आम्ही खाली उतरतो. खाली उतरायला सुरुवात करतो. बघूया आता मध्ये काय काय होतं आहे ते. माझ्या मागे पाली शहर आहे, हे बघा. पूर्ण आता ढग उतरले तिकडे पण. आणि हा वाला नजारा बघा तुम्ही. इकडे ते पूर्ण मोठा असं ढगाचा पॅच आहे. त्या साईडने आम्ही आता उतरणार आहोत खाली. खाली उतरताना बघू आता आम्हाला काय भेटतंय का. तर तोपर्यंत तुम्ही हा सीन पूर्ण बघून घ्या एक. जातो आता खाली, बघतो काय काय. अनिकेत जमदाडे द ट्रेकर. काळजीपूर्वक उतरताना. पूर्ण दरी आहे खाली. टाक असेल तर आई
लेस सुटलेली आहे अनिकेत जमदाडे यांची. पोरं आमची आता खाली उतरतात. मी आलोय खाली, 2 जण राहिलेत वरती. पूर्ण खडे इथनं आता चढाई होती, खडे उतराई आहे. पकडून यायला लागेल. चेनला धरायला वरच्या साईडला थोडी जागा कमी आहे, पण इथे पाय ठेवायला खाचे आहेत, त्याच्यामध्ये हाताने पकडून येऊ शकतो त्याच्यात. चल कम ऑन. आता आमचे ऋतेश भाई खाली उतरत आहेत. ऋता एकदम दमादमाने आहे काय? No need for unnecessary bravado. ऋत्या भाई जरा फास्ट उतरले संजयपेक्षा. हां, कचरा होता का? दोन्ही हात यूज करता आले. चला, ऋताबाई पण आलेत, तर जातो खाली आम्ही. बघा आमची पोरं कशी उतरत आहेत. या टोकावरती आम्ही होतो आत्ता वरती. आता हळूहळू खाली उतरतोय. माझ्या मागे बोर्ड आहे बालेकिल्ल्याकडे, इथनं आम्ही वर चढत गेलेलो. आता खाली जायची तयारी चालली आमची. उतरलेत पोरं आमचे पण. काल रात्री आपण चढताना तुम्हाला अंधारात दाखवलं होतं मी, हा दिसला नसेल कदाचित. हा एक पुरातन थोडासा पडलेला असा वाडा आहे. वाड्याचे औषध आहेत तिथे. आणि माझ्यासमोर आता सगळ्या टाक्या आहेत पाण्याच्या, त्या पण तुम्हाला दाखवतो मी परत आता उजेडामध्ये. हे बघा, हे एक पाण्याचा टाका आहे इथं, खूप मोठा आहे बघा. आणि हे जे पाण्याचा टाका आहे हे क्रमांक 8 आहेत. म्हणजे टोटल 7 पाण्याचे टाका या लाईनने जर तुम्ही गेलात असे तर तुम्हाला बघायला मिळतील. हा व्ह्यू बघा तुम्ही, कसला डोंगर आहे खतरनाक, एकदम सरळ वरती. आणि इथे ही कोरलेली खोली, याचा क्रमांक बहुतेक 6 आहे वाटतं. जातो आता पुढे हळूहळू. रात्री दाखवलेलं तुम्हाला परत रिपीटमध्ये दाखवतोय, कारण की आता तुम्हाला क्लिअर बघायला मिळेल. हे जे गणेश शिल्प जे होतं डोंगरात कोरलेलं, हे बघा. आणि इथे अजून एक कोरीव खोली क्रमांक 5. ही हा डोंगर बघा परत, पूर्ण अखंड आता असा सपाटवाला आहे. ह्या सगळ्या आता इथे खोल्या आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि तिथेच त्यांच्या बाजूला पाण्याचा टाका पण आहेत प्रत्येक खोलीच्या इथे. हो ना, तर जरा थकलोय म्हणून इथं बसलोय आराम करायला. इकडे यांचा फोटोशूट चालला आहे. हे बघा, इथं ऋत्या आहे, संजयचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढतोय. इथे का बसलोय तर तुम्हाला आता एक समोरचा नजारा दाखवतो. तो फक्त बघा, खाली पाली शहर आहे आणि मस्त असे ढग वगैरे चाललेत ना, ते तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, ते बसून जरा मस्त वाटते म्हणून इथे जरा आराम करायला बसलो. आता एक 5 मिनिटं बसेल आणि जाईन खाली आता. आता महादरवाजाजवळ पोचलो आम्ही. माझ्या मागे नजारा बघा, आणि इथे खाली महादरवाजा आहे. आणि तुम्हाला आता मी इथून पायऱ्या दाखवणार आहे, ज्या पायऱ्याने आम्ही काल रात्री वरती आलो होतो. त्या पायऱ्या बघा किती डेंजर दिसतात आता. हे बघा, माझी म्हणजे पुढे जायची पण हिंमत होत नाही आहे. ह्या इथे ना इथून पायऱ्या आहेत खाली या, आणि इथनं आपण काल रात्री वरती आलो होतो. तर आता जाऊयात आपण खाली. हा महादरवाजा इथे पाली दरवाजा आहे हा, आणि इथनं आता आपण खाली उतरणार आहोत. हे बघा मित्रांनो, तर काल रात्री आपण या रस्त्याने वरती आलो होतो.
आणि या आपण चेनला पकडून वरती आलो होतो. रात्री 10-11 वाजता काय जाणवलं नाही की रिस्क फॅक्टर किती होतं, पण आत्ता कळतं आहे. सटक पुरेल आहे हा वाला ना हाताला. एवढं का लांब ठेवलंय तो? अरे तो एकदम क्वालिटी वाटलं पाहिजे ना. मी पकडू का? नाही असं नाही. भाऊ ना आता खाली जातो आम्ही पण फटाफट. तर अशा प्रकारे आम्ही आता पायऱ्या उतरलो आहे पूर्ण. ही रात्री तुम्हाला मी कातळकोरे गोवा दाखवली होती, ती आत्ता बघून घ्या एकदा परत. आणि तुम्हाला आता हा डोंगर पण दाखवतो मी, किती उंच आणि असा. हे बघा, या 2 डोंगरांच्या मध्ये इथे पायऱ्या आहेत, त्या दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. ह्या पायऱ्या बघा, इथून पूर्ण वरपर्यंत पायऱ्या होत्या. चांगलंच थकलोय आता, पूर्ण एक्झॉस्ट झालो आम्ही. उतरताना एवढं काय वाटत नाही, पण काल रात्री पण एक्झॉस्ट झालो होतो खूप जास्त. तर आता आराम करायला इथं थांबतो. पोरं बसलेत आमची. आमचे आता ऋतुबाई उतरत आहेत. इकडनं साईड बाय साईड संजय पण उतरतोय. चल कमान. बरंच खाली आलो आता. आता फक्त एक 15 मिनटं जातील आता खाली पोचायला. पोरं जरा आराम करायला थांबलेत आणि खूप जास्त गरम होतं आहे. बघू शकता माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल की फुल्ली एक्झॉस्टेड आहे राईट नाव. आणि हे आलं होतं जवळजवळ खाली. जायचं का? निघतो आता खाली. तर अशा प्रकारे आम्ही आता खाली आलो आहे पूर्णपणे. आमच्या गाड्या इथं आम्ही पार्क केल्या होत्या. इथे मस्तपैकी काकूंचे घर आहे, त्यांची पार्किंग वगैरे. इथे पे अँड पार्कचा ऑप्शन होता आणि मस्तपैकी सेफ एकदम गाडी राहिली. हेल्मेट वगैरे, आमच्या बॅग्स वगैरे आम्ही सगळे या घरात ठेवलेल्या होत्या. सगळ्या बॅग्स वगैरे घेतल्या आहे. काकून आता मस्तपैकी चहा सांगितलं आहे बनवायला, तर चहा वगैरे पितो आणि जातो माणगावला. फंटर आमचे सगळे थकलेत. मी आत्ताच फ्रेश वगैरे झालो, तुम्ही बघू शकता. पूर्ण आता डोक्यावर वगैरे पाणी घेतलं आहे, पाय वगैरे एकदम हे केलेत. आता आम्ही जातो माणगावला. माणगावला जाऊन मस्तपैकी मटण खाणार आहोत. तर भेटूत आपण आता आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. त्या फ्रेममध्ये येऊ का नको? कशाला? हे बघा साले आत याला मारतायत. आमची पोरं इथं मारतात. हे बघा. ओ भाई साहब, आम्ही झोपलोय मस्त पाय लांब करून.